नाही मदत नाही. काय झालं की त्यांची अन्नपूर्णा जी जॅगरी प्रकल्प आहे त्याला कर्ज आपण दिलेलं होतं. ती कंपनी आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना तज्ञ संचालक म्हणून घेतलं. त्याबद्दल RBIनं आणि नाबार्डने मुद्दा उपस्थित केला किंवा आमच्यामध्ये नियम आहे की जो बँकेचा संचालक आहे तो कंपनीचा कोणताही संचालक किंवा हे असता कामा. परंतु हे आधीच कर्ज देऊन झालेलं होतं. त्यांनी नंतर राजीनामा दिला होता. परंतु ते आणि दुसरी गव्हर्नमेंट खाती जे आहेत म्हणजे 10 वर्ष ज्या खात्यावर पैसे राहतात ते पैसे रिझर्व्ह बँकेत पाठवायचे असतात. आता आमच्या बँकेत काय झालं की भावाभावाची भांडणं अनेक ठिकाणी त्यांनी कोर्टांना आणलेले स्टे, त्यामुळे ते पैसे तसे राहिले होते. ती खाती सिस्टीमच्या बाहेर गेलेली होती. तसे एक 3-4 खाती त्याला सापडली. म्हणजे ते भावाभावाच्या भांडण्यामुळं कोर्टानं स्टे दिल्यामुळं ती सिस्टीममध्ये येऊ शकली नव्हती. आणि त्यानंतर आम्ही ते सरळ पैसे त्यांचे रिझर्व्ह बँकेला त्या 4-5 जणांचे पाठवले. त्याशिवाय संजय वाघाडगेंनी राजीनामा दिला. मला वाटतं रिझर्व्ह बँक ही अतिशय काटेकोरपणानं बघणारी बँक आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल, एवढ्या गोष्टी बारकाईने ते बघतायत. म्हणजे आणि बँकेचा आमचा वाढणारा व्याप म्हणजे आमच्या बँकेने एवढी छोटीशी जरी चूक केली तरी ते किती कटाक्ष ठरतायत याचं एक द्योतक आहे. चांगली बाब म्हणायची की नाही, चांगली बाब तर सवाल नाही की बँकेच्या प्रत्येक खात्यावर किंवा प्रत्येक एकूणच व्यवहारावर हा रिझर्व्ह बँकेची चांगली पद्धत आहे. तुम्ही पहिल्यांदा कर्ज आपण ते संचालक होण्यापूर्वी दिलं आणि त्याने राजीनामा दिला. पुन्हा आम्ही त्याला फेरविनंती करणार आहोत. नाही नाही, वार्षिक त्यांची तपासणी असते त्यामध्ये निघाला. जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हातामध्ये ते चेअरमन आहेत. त्यांच्या काळामधून प्रत्येकांच्या भावना असतात की मुश्रीफ साहेबांनी आम्हाला कारखान्यासाठी लोन द्यावं, इतर गोष्टी लोन द्यावं, बँकांसाठी बाकीच्या त्यांच्यासाठी लोन द्यावं. आणि मी बघितल्यानंतर मी काही कारखाना 200 करोड, आता आपल्या गणेश कारखान्याचं लोन होतं पहिला 1 करोड रुपये होतं शिंदेसाहेब असतेवेळी, श्रीपादराव शिंदेसाहेब. आता इथे 200 करोडच्या आसपास झालं. आजरा बँकेवरती 11 करोड होतं, आता 200 करोड क्रॉस होते. अशाच अनेक कारखाना 700 करोड मधला आहे राधानगरीमधला. तरी लोन देतेवेळी कुठे असं नियम अटी शर्ती नाहीत, काही नाते जपलेत, काही त्यांचे बगलबच्च्यांचे मनधरणी मनासारखं वागलेत. काही गोष्टी लाचला सहकार क्षेत्रामध्ये आदरणीय आमचे नेते अमित भाई शांचं एकदम बारीक लक्ष आहे सगळ्या गोष्टीवरती. आणि या गोष्टी मोदी साहेबांचं ना खाऊंगा ना खाणे दूंगा, तर या गोष्टी त्यांच्या लक्षात येतील असते. आज गोकुळमध्ये आपण सर्वांनी पाहिलं की 1100-1500 ठरावासाठी आम्ही आवाज उचलला, प्रशासन लागलं आणि आम्ही चुकीचं काही करत नाहीये. मुश्रीफ साहेब किती जे ओरडून बोलले की आमचा एकदम सुशासन प्रशासन सगळ्या गोष्टी बोलल्या तर त्यांच्यात बोलण्यात आणि करण्यात खूप फरक आहे. पहिला पण 2 लाखाचा दंड बसला, आता 13,30,000चा दंड बसलाय. तर त्यांनी गांभीर्याने घ्यावं की जिल्हा गोरगरीब शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची बँक आहे. जिल्ह्याचं सगळं वैभव एक केडीसी बँक आणि दुसरे गोकुळ आहे. आणि आपल्या परवानगीने वाचली की ते रस्तीत नाही. पण मला 2 दिवस पेपरला काही गोष्टी आमच्या जिल्हा बँकेमध्ये द्याव्या आणि त्याच्याबद्दल थोडासा मला या ठिकाणी भूमिका मांडायची होती. आपल्याला माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याची आहे. तुम्हाला कळलं भाव पेपरवाला जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याची आहे. ही कोणाची खाजगी मालमत्ता खाजगी प्रॉपर्टी नाही. आणि मला आठवतंय आम्हाला सुद्धा 10 वर्षापूर्वी मुश्रीफ साहेबांनी संधी दिली. माझ्यासारख्याला संधी का मिळाली तर बँक प्रशासन काळात नुकतीच बाहेर आली आणि तिकडे उभारला गिरायक नव्हतं. आमच्यासारखे फॉर्म भरलेली गिरायक सापडली आणि संचालक म्हणायची मला चांगल्या जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी मिळाली. 10 वर्ष आम्ही गेलो त्यावेळी या बँकेच्या ठेवी 2000 कोटी होत्या, तोटा 100 कोटी होता, एनपी होता जवळजवळ 70% 80% एनपी होता. परंतु आज या बँकेची परिस्थिती खूप चांगली आहे. या वर्षीचा जर आपण पॅरामीटर्स बघितले साधारण आता स्वतः CI बँकिंग सेक्टरमध्ये काम करणारे
बँक त्यांना अनुभवानं खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बँक सुद्धा या निमित्तानं बघितलेली आहे. आणि मला या ठिकाणी खुलासा करावा वाटतो की ही बँक आज काय करते आहे. आज 13,000 कोटीच्या ठेवीला बँक 300 कोटीच्या आसपास याचा नफा. CIR, सिरियल रेशो, NPA 0 आहे. असे एक पॅरामीटर लागतात बँकिंग सेक्टरमध्ये. सगळे मापदंड चांगले असताना बँक ही राजकारण न करता जो बँकेमध्ये येईल, जो कोल्हापूर जिल्ह्यातला सहकारी संस्था व्यक्तिगत असेल, कामं असतील, त्या सगळ्याच्या दृष्टीनं बँक ही खूप चांगल्या पद्धतीने कोणतेही राजकारण आणता बँक सगळ्या जिल्ह्याला ती जिल्ह्याची शिखर बँक आहे या पद्धतीने या ठिकाणी काम करत असते. आणि म्हणून कालची वक्तव्य नाही की माझे आमदार शिवाजीराव पाटील हे आमदार आहेत, लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत ते. त्यांनी बोलताना सुद्धा आपली भाषा आवरावी. त्यांनी म्हणले की कागदपत्र माझ्याकडे आहेत, सगळी कागदपत्र मी उघड करणार आहे. मी आमदार शिवाजीराव पाटील साहेबांना या निमित्ताने मी विनंती करतो, आवाहन करतो की मुहूर्त बघू नका. 2 दिवसामध्ये जिल्हा बँकेचं काय तुम्हाला वाटत असेल चुकीचं तर त्याचं दाखवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. उगाच लोकांची दिशाभूल करण्याचा भूमिका आपण या निमित्ताने घेऊ नये. आणि आपल्या महायुतीच्या निमित्तानं मतभेद या ठिकाणी आम्ही अशी सुद्धा मी अध्यक्षपद करतो. ते कागदी मंत्री मी त्यांना आवाहन करतो. गणेश कारखाना बंद पडलेला होता, हजारो लोक बेरोजगार झाली, ऊस जाईना, आजरा कारखाना बंद पडायला लागलेला होता. तो तुमच्या मतदारसंघात येतो. त्यावेळी राजे तुझा धर्म कुठे गेला होता, कुठे तुम्ही त्यावेळी गेला नव्हता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.